संकटात सापडलेल्या साखर उद्योगाला योग्य व्यवस्थापनाची दिशा देत 350 कोटींचा विक्रमी नफा मिळवून देणाऱ्या ओंकार साखर कारखाना समूहानं पुण्यात आपले नवे मुख्य प्रशासकीय कार्यालय सुरू केलंय। औंध येथील फॉर्च्यून बिझनेस हाऊसच्या 5व्या मजल्यावर या भव्य कार्यालयाचं लोकार्पण केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते संपन्न झालं। एका सामान्य शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेऊन साखर कारखानदारी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारे ओंकार समूहाचे अध्यक्ष बापूराव बोत्रे पाटील यांच्या नेतृत्वाची सहकार क्षेत्रात मोठी चर्चा होतीये। कार्यक्रमाचा प्रारंभ केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाला। या मंगलप्रसंगी ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बापूराव बोत्रे पाटील यांच्या हस्ते उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला। या सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आमदार जयंत पाटील, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, राज्याचे साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते, बढेकर ग्रुपचे अध्यक्ष प्रवीण बढेकर, रेखाताई बढेकर, ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका रेखाताई बोत्रे पाटील, संचालक ओंकार बोत्रे पाटील, प्रशांत बोत्रे पाटील, गौरीताई बोत्रे पाटील, सेवानिवृत्त एपीआय अर्जुन बोत्रे, रणजित बोत्रे, अतुल बोत्रे, शिल्पा कुडापणे, अप्पासाहेब बोत्रे आणि राहुल बोत्रे यांच्यासह सहकार, उद्योग आणि बँकिंग क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी अध्यक्ष बापूराव बोत्रे पाटील यांच्या कार्यपद्धतीचं तोंड भरून कौतुक केलंय। तोट्यात गेलेले बंद कारखाने सुरू करून 350 कोटींचा नफा मिळवून दाखवणारा हा सहकार क्षेत्रातील सर्वात आदर्श पॅटर्न असल्याचं त्यांनी म्हटलं। उद्घाटन सोहळ्यानंतर मान्यवरांनी ओंकार ग्रुपच्या सर्व कर्मचाऱ्यांसोबत ग्रुप फोटो काढून शुभेच्छाही दिल्या। ओंकार शुगर हे ज्या तुम्ही सगळ्या कर्मचाऱ्यांनी घडवलं, एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलं, त्याबद्दल तुमचं खरं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो आहे। जे कर्मचारी आणि सगळे अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीची सिस्टीम सहकारामध्ये एक सिस्टीम या साखर उद्योगामध्ये आणण्याचं काम ओंकार ग्रुपने केलेलं आहे। ओंकार शुगरचं मी रोज कौतुक करतो ठेवली। आणि एक शेतकऱ्याचा मुलगा जो एका शेती दुकानामध्ये शेती व्यवसायाची लागणारी अवजार, खत बित याच्यावर एवढं मोठं साम्राज्य 3-4 वर्षामध्ये केलंय। पण जो चांगला काम करतो, जो चांगलं करतो, तो माझा उद्या राजकीय विरोधक असेल तरी मी त्याला मदत करतो, हे आपलं वैशिष्ट्य आहे। आणि म्हणून मला वाटतं की तुम्हाला एकच सांगतो, ज्या जिद्दीने काम करताय त्याच्यापेक्षा जास्त जिद्दीने करा। वेगळ्या पॅटर्न, वेगळ्या दृष्टिकोनातून जे काम केलेले आहे, जे कारखाने बंद पडले होते, जे कारखाने कर्जबाजारी होते आणि चालत नव्हते, ते चालवण्याचं आणि प्रॉफिट मध्ये आणण्याचं काम ओंकार शुगरने केले। आज ओंकार शुगर 350 कोटीच्या प्रॉफिट मध्ये आहे, 350 कोटीच्या प्रॉफिट मध्ये आहे। आणि म्हणून एक आदर्श होईल। मला वाटतं देशामध्ये 4 कारखान्यांकडेच आज साखर शिल्लक आहे, 4 ते 5 कारखान्यांकडे। महाराष्ट्रामध्ये ओंकार शुगरकडेच 1 नंबर शिल्लक साठाचा आहे। मोहोळ साहेबांना मी एवढंच सांगतो, सहकार क्षेत्रातले तुम्ही सहकाराचे मंत्री, केंद्रीय मंत्री आहात, हा सगळा पॅटर्न घेऊन सहकारातले कारखाने कसे या पॅटर्न मध्ये येतील हे बघण्याचं काम तुम्ही करा। हीच मी एक सहकार क्षेत्रातला कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला विनंती करतो। आरंभ पर्वासाठी लक्ष्मण साबळे, पुणे। आरंभ पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा।